नमस्कार. 16व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकातल्या आपण आज अक्रोध या गुणाचा विचार करणार आहोत. क्रोधाशी आपली चांगली म्हटलं तर मैत्री आहे. आपल्याला पावलोपावली राग येतो आणि आज आपल्याला अक्रोध हा काहीही झालं तरी राग येत नाही असं भगवंत म्हणतोय की आपल्याला मी गुण देऊन पाठवला आहे. आणि आता मी दोन परस्पर विरुद्ध गोष्टी म्हटल्या की भगवंतानी आपल्याला काय वाटतेल तर ते राग येणार नाही असा गुण देऊन पाठवला आहे. आणि मी असं म्हटलं की आपल्याला पावलोपावली राग येतो. आता या दोन्हीचा विचार आपल्याला आज करायचा आहे आणि होता होईस तो आपला राग कमी करता येईल का असा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे असा निदान विचार करायचा आहे. निदान जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो त्या वेळेला तो राग कमी करणं, न येणं किंवा त्याचा काही उपयोग होणार नाही आहे हे लक्षात घेणं, या गोष्टी आपल्याला जमतात का बघूया. माऊलींनी यासाठी आपल्याला केवळ 6 ओव्या दिली आहेत, 125 ते 130. याच्यातसुद्धा पहिल्या ज्या 3 ओव्या आपण आत्ता अभ्यासणार आहोत, ह्या 3 ओव्यांमध्ये अशक्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. शक्यच नाहीत अशा 3 ओव्यांमध्ये 3 दुने 6 गोष्टी सांगितल्या आहेत. आणि मग क्षणभर असं वाटतं की अरे ह्या अशक्यच गोष्टी आहेत. याचा अर्थ असा आहे की जो कोणी अक्रोध हा गुण असणारा आहे त्याच्याशी काहीही तुम्ही केलं तरी त्याला राग येत नाही. अशक्य वाटलेल्या गोष्टींमधली ही एक गोष्ट पण माऊलींना सांगायची, त्याला अक्रोध हा म्हणायचं. अक्रोध हा म्हणजे काय तर काय वाटतं ते झालं तरी राग येत नाही. हे आपण वाचताक्षणीच आपल्याला शांतीब्रह्म नाथांचं स्मरण होतं. नाथांना शांतीब्रह्म का म्हटलं तर काय वाटेल ते झालं तरी त्यांना राग येत नव्हता. त्यांच्या चरित्रामधले अनेक प्रसंग आपण यापूर्वी पाहिलेत. नुसती आठवण करून देते. आपल्याला थुंकणाऱ्या यवनाची कथा माहिती आहे 108 वेळा. आणि शांतपणानं नाथ पुन्हा गंगेवर जात आहेत, स्नान करून येत आहेत, त्याला नमस्कार करत आहेत. 108 वेळा असं जरी झालं तरी देखील नाथ रागावले नाहीत. त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. तो नाथांच्या पाया पडला असं आपण अनेकदा या कथेचं स्मरण करतो. आणि मग कधी कधी आपल्या मनात असं येतं की हे काही बरोबर नाही आहे, बाकी समाज काय करत होता. चांगल्या संतांच्या अंगावर अशा पद्धतीनं तो यवन थुंकतोय, बाकीचे लोक बघत बसले ते, असा एक नकळत आपल्या मनात विचार येतो आणि मग तो आपल्याला बरोबर वाटतो. परंतु आपल्याला आत्ता बघायचं आहे काय वाटेल ते झालं तरी राग येणार नाही याबद्दलचं. त्यामुळे आपण ती गोष्ट जरा बाजूला ठेवूया की नाथांच्या जागी समर्थ असते तर त्यांनी काय केलं असतं. तर त्याचा विचार आपण करायचाच आहे किंवा नेहमी करतोच की कोणासमोर आपण हा राग मानायचा नाही. पण आपण आज विचार करणार आहोत की प्रयत्नपूर्वक राग येऊ द्यायचा नाही. निदान आपण असा विचार करू की ज्यांना आपण आपले म्हणतो अशांबद्दल तरी आपल्या मनात किंचित पण राग असू द्यायचा नाही असा आपण प्रयत्न करायचा आहे. असं मी म्हटलं की आता हे 3 ओव्यांमधल्या 6 गोष्टी आपण पाहणार आहोत. 6 दृष्टांत माऊली दिलेत. अशक्य आहेत त्या गोष्टी की नाहीच, ह्या शक्यच नाही आहेत. तसं राग येणं शक्यच नाही आहे असं होईल. नाथांचा मुलगा नाथांवर रागावला होता. नाथ मराठीमध्ये प्रवचन निरूपण करायचे. नाथांच्या घरी सगळ्या प्रकारचे सगळ्या जातीपंथातले लोक यायचे. त्यांना घरात प्रवेश होता, ते त्यांच्या मुलाला आवडायचं नाही वगैरे वगैरे अनंत अशा. पण नाथ शांतीब्रह्म होते, अजिबात रागवले. एक वेळ तर तो नाथांचा मुलगा निघूनही गेला घरातून, पण तरी देखील नाथ शांत राहिले, अजिबात रागवले. असा शांतीब्रह्म नाथांच्या राग न येण्याच्या अनंत गोष्टी आपण त्यांच्या चरित्रातून समजून घेऊ शकतो. आज मात्र आपल्याला लक्षात असं येईल की 130व्या ओवीमध्ये माऊलींनी आपल्याला कशाला अक्रोधत्व म्हणायचं ते सांगितलेलं आहे. आपण यथावकाश त्या रांगेने येतील त्या ओव्या बघूच, पण आधी 130व्या गोष्टीमध्ये व्याख्या दिली आहे. अक्रोधत्व ऐसे. अक्रोध कशाला म्हणायचं, नावते ये दशे, अशी जी दशा आहे, अशी जी आपल्या चित्ताची अवस्था आहे, चित्ताची स्थिती आहे, त्याला अक्रोधत्व म्हणायचं. म्हणजे कशी, जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया. ही जी आधी तुला मी सांगणार आहे ती अक्रोधत्वाची जी काही आपल्या चित्ताची अवस्था आहे ती भगवंत म्हणतो अर्जुना तू जाणून घे. त्याच्या आधीच्या ओवीस त्यांनी आपल्याला सांगितलं
की काय वाटलं, समजा एखादा माणूस मरण पावला आहे आणि मरण पावलेला माणूस ब्रह्मदेवाच्या पायी जरी पडला तरी तो उठणार नाहीच आहे, त्याला मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्याचं काहीच होणार नाही. तसं कितीही प्रयत्न केला तरी तो जसा जिवंत होणार नाही. तसं कितीही प्रयत्न केला ते ज्याच्या चित्तामध्ये अक्रोधत्व आहे म्हणजे शांती आहे त्याला राग येणार नाही, असा माऊली आपल्याला सांगतात. ज्याच्या चित्ताची अवस्था अशी अक्रोधत्वाची आहे, अगदी शांत आहे, काहीही केलं तरी त्याला राग येणार नाही. काहीही केलं तरी राग येणार नाही. मग कशासारखा, त्याच्यासाठी ह्या आधी 125 त्यापासून काही दृष्टांत माऊली सांगतात. तर दृष्टांत आपल्याला कळण्यासाठी मी आधी कशासाठी हे दृष्टांत आहेत म्हणून मी मुद्दामून 29-30 आणि ओव्या आधी वाचल्या. पुन्हा आपण त्या ठावकाशी क्रमाने येतील त्या वाचूच. 125व्या ओळीमध्ये माऊली दृष्टांत देतात. आता घालिताही पाणी पाषाणी न निघे आणि का मथिलिया लोणी कांजीने दी. 2 दृष्टांत दिले की दगडावरती पाणी, पाषाणावरती पाणी घातलं तर काय अंकुर का फुटणार आहेत त्याला? शक्यच नाही आहे. तिथे बीज असावं लागेल तर अंकुर फुटायचा प्रश्न. पत्थरावर त्या दगडावरती किती पाणी घाला, अंकुर फुटणार नाही. पत्थराला अंकुर कसा काय फुटणार? अशक्य गोष्ट आहे. तशी हा चित्त ज्याचं शांत आहे त्याला राग येणार नाही. आपण प्रत्येक वेळेला ना हे पालुपट ठेवल्यासारखं समजून घेऊया तर हे दृष्टांत समजतील आणि अक्रोधत्व म्हणजे काय ते समजेल. तर दगडावर पाणी ओतल्यावर जसं अंकुर फुटणार नाही तसं ज्याचं चित्त शांत आहे त्याला काय वाटेल ते केलं तरी राग येणार नाही. दुसरा दृष्टांत त्याच ओवी देतात. का मथिलिया लोणी कांजी नाही दी. कांजी म्हणजे पाण्याला पीठ कालवलं की त्याला कांजी म्हणतात. आमच्या लहानपणी स्टार्च वगैरे रेडी मिळायचं नाहीत आणि विशेष करून संघाच्या गणवेशाला जी पॅन्ट असायची, हाफ पॅन्ट, त्याला कांजी लावायला लागायची. म्हणजे कणिक पाण्यामध्ये कालवायची, जरा ती हे करायचं, उकळवायचं, म्हणजे दाटपणा येतो त्याला आणि ते चिकट होतं आणि ते उलट्या बाजूनी पॅन्टला ती चमच्यानी लावायची आणि ती लावून वाळत घालायची की ते कडक होऊन जातं. अशी कांजी लावायची पद्धत. आता ती कांजी घुसळली, त्याच्यातून काय लोणी का निघणार आहे? किती दृष्टांत दिला आहे. त्या कांजीतून लोणी निघणंच शक्य नाही. तसं ज्याचं अंतःकरण शांत आहे, ज्याचं चित्त अत्यंत शांत आहे त्याला राग येणार नाही. कांजी घुसळली तर लोणी निघणार नाही. पुढल्या ओवीमध्ये देत आहेत. त्वचा पायेशिरी हाले याही फळे न करी वसंती ही अंबरी न होती फुले. पुन्हा 2 दृष्टांत पुढल्या ओवीत दिले. त्वचा याचा अर्थ सापाची त्वचा म्हणजे कात म्हणतो आपण, ती समजा त्या कातेवर पाय दिला तर पाय कातेवर दिला असला तर कात टाकून साप निघून गेलेला असतो. त्या कातेवर जर पाय पडला तर साप काय फणावर करून येणार नाही आहे आपल्याला दंश करायला. त्वचा पायेशिरी हाले याही फळे न करी, तो काय फणा उभारून येणार नाही. त्वचेवर पाय दिल्यावर त्याला काय त्याचं आहे, तो नाही काही करणार. त्याच्या शेपटावर पाय दिला तर तो काय करायचं ते करेल. पण ती जी काट टाकलेली आहे त्या कातेवर समजा आपला पाय पडला तर त्याला तो काय आपला फडावर उभारणार नाही. हे जसं अगदी अशक्य आहे की हे काय तो कशाला फडा उभारेल, तसंच आहे की शांत चित्त आहे त्याला तुम्ही किती दिवसा शांत चित्त, स्वस्थ चित्त आहे त्याला राग येणार नाही. सापाच्या काट टाकल्यासारखं त्याचं आहे की त्याचा देह इथे आहे, त्या देहाला तुम्ही किती दिवसा तो रागावणार नाही. त्याचा आत्मा वेगळाच आहे. अशा पद्धतीने आपण ह्या दृष्टांताकडे बघितलं तर आपल्याला कळेल की सापाची त्वचा वेगळी आहे, साप निघून गेलेला आहे. त्या त्वचेवर पाय वडला तर साप काही फडा उभारणार नाही आहे. तसं हा शांत चित्त असणारा, स्वस्थ चित्त असणारा, त्याची स्थिती अशी असते की तो देह आणि त्याचं स्वरूप वेगळं ठेवतो. त्यामुळे त्या स्वरूपाला त्याच्या धक्काही लागत नाही. तो शांत चित्त असतो. तुम्ही काही पण करा ना त्याला राग येतच नाही. पुढलं वसंती ही अंबरी न होती फुले. म्हणजे वसंत ऋतू आहे आणि आकाशात फुले निर्माण होतात. वसंत ऋतूला झाडाला पालवी फुटते वगैरे ठीक आहे, पण पृथ्वीवरच्या ना आकाशात फुले. वसंती ही अंबरी न होती फुले. वसंत ऋतू असला तरी आकाशात काही फुलं नाही निर्माण होणार आहेत. हे जसं अशक्य आहे तसं ह्या शांती ब्रह्म असणाऱ्या, शांत चित्त असणाऱ्या, चित्ताची स्थिती ज्याची अशी
परमेश्वरमय झालेली आहे त्याला राग येत नाही, त्याला अक्रोधत्व म्हणायचं. 127 आणखी 2 दृष्टांत. नाना रंभेचे दिही रूपे शुकी नुठीजेची कंदर्पे का भस्मी वन्नी न उद्दीपे घृते ही जैवी. 2 दृष्टांत दिले की शुकाचार्य जे आहेत हे शुकाचार्य जन्मतःच मुळी ब्रह्मचारी व्रत धारण केलेले आहेत, ब्रह्मचर्य व्रत धारण केलेले आहेत. तर यांच्यासमोर रंभा जरी आली, रंभेची रूपे लावण्यवती रंभा समोर आली तरी त्यांना काहीच त्या विषयावासात ते अडकणारच नाहीत. अंगावरचा केससुद्धा त्यांच्या हलणार नाही, कारण जन्मतःच ब्रह्मचर्य व्रत धारण केलेले आहेत. त्या शुकाचार्यांना समोर लावण्यवती रंभा आली तरी काय होणार आहे, काय होणार नाही. तसं याला तुम्ही किती त्रास देण्याचा, किती राग आणण्याचा प्रयत्न करा, त्याला नाहीच राग येणार, असं माऊली आपल्याला सांगतात. आणि आणखीन देतात का भस्मी वन्नी न उद्दीपे. राख आहे, भस्म आहे, आणि त्याच्यात जर तुम्ही तूप घातलं तर ते तूप घातल्यावर काय अग्नी का निर्माण होणार आहे. तुम्ही फुलवात आहे, समईतली वात आहे, तिथे तुम्ही तेल तूप घातलं तर परत प्रज्वलित होईल. आता हे भस्मच आहे, या भस्मामध्ये किती घृत ओतलं तरी काय उपयोग त्याचा, त्याची काही अग्नी निर्माण होणार नाही आहे. आता ह्या ज्या 6 दृष्टांताच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या अशक्य गोष्टी आहेत की हे होणंच शक्य नाही आहे. तसं स्वस्थ चित्त असणाऱ्या, या शांत अंतःकरण असणाऱ्या, ज्याला खरं आत्मज्ञान, खरं ब्रह्म काय ते कळलं आहे, ज्याला आपलं स्वरूप ज्याला जाणता आलं आहे, त्याला राग येत नाही. कितीही तुम्ही राग आणण्याचा प्रयत्न करा तरी तो रागवत नाही, त्याला म्हणायचं अक्रोधत्व. आणि हा गुण भगवंतांनी आपल्याला जन्माला घालताना देऊन पाठवला आहे. आपण विसरलो आहे, तू मी केलं, माझं तुझं केलं आणि आपल्याला राग यायला लागला. पण मुळात त्यांनी आपल्याला हा गुण देऊन पाठवला आहे. पुढल्या ओळीमध्ये म्हणतात तेवीची कुमारू क्रोधे भरे तैसिया मंत्राची बीजाक्षरे तिये निमित्ते ही अपारे मिनलिया. ते म्हणतात जसं कुमारू म्हणजे लहान मुलं आहे, अहो लहान मुलाला राग येईल अशा जरी अगदी शेळक्याशिवाय म्हणजे कुणालाही रागच येईल असं जरी वागलात, अशा जरी शेळक्यातल्या शेळक्या शिव्या कोणी तुम्हाला दिल्या, तिये निमित्त ही अपारे मिनलिया, किंवा आणखीन काही निमित्त घडली, आणखीन काही कारणं घडली तरीसुद्धा त्याला राग येत नाही. किती टोकाचं माऊली सांगतात. म्हणजे मग आपल्या रागाला ना खरा काही अर्थच नाही आहे. आपण कुणावरही कितीही कसेही रागवलो तर आपल्या रागाला माऊलींच्या या सगळ्या ओव्यांमध्ये एवढीशी सुद्धा जागा नाही आहे. म्हणजे आपले राग ह्यांच्या या तुलनेमध्ये फुसकेच आहेत. तर आता माऊली म्हणतात अरे अर्जुना पै घातयाही पाया पडता नोठी गतायू पंडुसुता तैसी नुपजे उपजीविता क्रोधोर्मिगा. पंडुसुता अर्जुना, अरे काय होत आहे की घातयाही पाया पडता नुठी गतायू, म्हणजे जो गेला आहे मृत आहे तो जसा किती जरी पाया पडला की परत जिवंत होण्यासाठी तरी काही तो उठणार नाही आहे. म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी देखील या अक्रोधत्व असणाऱ्या, शांती असणाऱ्या माणसाच्या मनात क्रोध उत्पन्न होणार नाही. तैसी न उपजे उपजीविता क्रोध उर्मी, क्रोधाची उर्मीच निर्माण होणार नाही, कारण तो मुळातच अक्रोधत्व घेऊन आलेला आहे. म्हणजे आपण सगळेजण हा गुण घेऊन आलेलो आहोत. आणि तर आता काय झालं, या गुणाची ना आपल्याला इतकं ह्या गुणाचं विस्मरण झालेलं आहे की आपण असं कसं शक्य आहे. या ओळ्या जेव्हा पुन्हा पुन्हा वाचल्या तेव्हा असं वाटलं की माऊलींनी हे दृष्टांत असे का दिले, अशक्य गोष्टी का आपल्याला सांगितल्या. आणि मग असं लक्षात आलं की खरं आहे की हे आपल्याला अक्रोधत्व हेच अशक्य वाटतं. आणि आपण जे रागावतो तेव्हा बरोबरच आहे, राग येणारच अशी आपली दृष्टी असते. आणि म्हणून हे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी माऊली दिल्या आणि आपल्याला दाखवलं की ज्याचं खरं अक्रोधत्व आहे, ज्याचं शांत चित्त आहे, ज्याचं एकाग्र चित्त आहे, अगदी शांती ब्रह्मच आठवतात, अशांना कितीही राग आणण्याचा प्रयत्न केला. नाथांच्या चरित्रात एक गंमतशीर प्रसंग आहे. नाथ सगळ्यांना मदत करायचे, कदाचित मी कुठल्या निरूपणात सांगितलंही असेल. आणि सगळ्यांना मदत करायचे. पंचक्रोशीमध्ये नाथांच्या मदतीबद्दल सगळ्या लोकांना माहीत होतं की कुठलीही अडचण घेऊन जा, नाथ पुरी करणारच. आणि म्हणून एका पंचक्रोशीतल्या एका गावातल्या गरीब माणूस होता बिचारा,
आणि त्याच्या लेकीचं लग्न ठरलं होतं, पण पैसे नव्हते जवळ. मग त्याला कोणीतरी सांगितलं की तू नाथाला जाऊन भेट, नाथ तुला नक्की मदत करते, ते सगळ्यांना मदत करतात. आणि म्हणून तो ओळख नाही देख नाही, पण नाथांचं नाव ऐकलं आणि तो नाथांच्याकडे यायला निघाला, पैठणला यायला निघाला. काही ना मंडळी अशी असतात रिकाम टेकडी, तर वेशीवरती काही रिकाम टेकडी मंडळी बसलेले. हा दुसऱ्या गावातला माणूस, बरं पूर्वी पायीच चालायचं ना, चालतच जायचे सगळीकडे. तर दुसऱ्या गावातून आलेला हा आपल्या इथला नाही आहे माणूस, ह्या टवाळखोर लोकांनी ओळखलं आणि विचारलं, काय बाबा आज कुठून आलात? त्यांनी पण विचारा, गरिबाला नेहमी असं असतं ना की सगळी माणसं भोवतालची असतात, त्यांच्याशी ते साधेपणानेच वागतात, की उगाच समोरचा माणूस काही गैर विचारेल, गैर वागेल, गैर विचारांनी आपल्याशी बोलेल असं त्याला वाटतच नाही. म्हणून तो सहज मला नाही मी अमक्या अमक्या गावचा, मला नाथाला भेटायचं आहे, कुठे हो नाथांचा वाडा सांगाल का? आणि मग यांच्या मनात पाप आलं आणि म्हणाला, नाथांकडे काय आहे तुमचं काम? त्यांनी पण बिचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की मुलेकीचं लग्न ठरलं आहे, नाथ मदत करतात ना सगळ्यांना, मग मला काही पैशाची मदत होईल का म्हणून मी आलो आहे. आता यांच्या टवाळखोर असती मंडळी, यांच्या मनात आलं की बरं आता बस मिळाला हा बकरा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, काय किती पाहिजेत पैसे तुम्हाला? मग त्यांनी काही आकडा सांगितला, एवढंच ना, अहो आम्ही देतो तुम्हाला, नाथांना कशाला सांगायला जातं, आम्ही देतो, पण मग एक काम करा. आता काय काम करा? तर म्हणजे असं करा, तुम्ही फक्त नाथ रागावतील असं काहीतरी करा, नाथ रागावले की धावत बाहेर आम्ही तुम्हाला पैसे देतो. याच्या मनात आलं की अरे म्हणजे काय, हे तर काही परतफेड पण करायला लागणार नाही पैशाची, हे सगळेजण आपल्याला पैसे देणार, नाथांचे पैसे आपण घेतले तर थोडे थोडे का होईना आपल्याला त्यांना कधीतरी द्यावे लागतीलच ना. मग आता हे तर चांगलं झालं, एवढंच ना, रागच आणायचा आहे ना, करून तर बघूया प्रयोग. आणि म्हणून हा बिचारा त्यांनी सांगितलेल्या दिशेनं गेला, नाथांच्या वाड्यात गेला. हे एवढं सगळं होता नाथ बसले ते, आणखीन 4 लोक नाथांना भेटत होते. मग यांनी नमस्कार केला आणि नाथाला नाथ म्हणाले, असं करा, आता दुपारची भोजनाची वेळ झाली आहे, आमच्याकडे प्रसाद घ्यायला चला, मग देतो तुम्हाला काय हवं आहे ते. आणि मग ह्याला तर राग आणायचा होता ना नाथांना, हा काही असा सहज नव्हता आलेला, याची होणार होती सोय बाहेर, ह्याला फक्त नाथाला राग आणायचा. आणि मग वर्णन असं केलं आहे की त्यांनी विविध प्रकारांनी पंक्तीमध्ये इतका गोंधळ घातला की एक क्षण असा की वेड्यासारखं वागला. किती वेड्यासारखं, तर पंक्तीला जेवायला बसल्यावर गिरिजावी वाढत होत्या, तर त्यांच्या पाठीवर पण काय हा जाऊन बसला म्हणे. आता कदाचित प्रसंग खरंच असा घडला की नाही असं संशय मनात येईल, असं वर्णन केलेलं असतं, आपण त्याच्यात नको शोधूया. मुद्दा काय, तर त्यांनी गैरवर्तन केलं तरी देखील नाथ शांत होते. गिरिजाबाईंना म्हणाले, आपल्याला काही त्रास तर नाही म्हणजे मला सवय आहे, लहान मुलं नाही का आपल्या पाठीवरती बसून मी कामं करत असे की, तसं मी समजते. त्या शांतीब्रह्मांच्या सहवासात राहून गिरिजाबाई पण शांतीब्रह्मच झाल्या होत्या, त्यांनाही नाही राग आला, नाथांनाही नाही राग आला. आणि मग याच माणसाच्या लक्षात आलं की आपण अत्यंत चुकीचं वर्तन करतो आहे. आणि मग त्यांनी क्षमा मागितली नाथांची, झालं गेलं सगळं सांगितलं. तर अशी सुद्धा टवाळखोर मंडळी असतात. मुद्दा काय, काय वाटतंय ते झालं तरी राग न येणं, हे जे अक्रोधत्व आहे हे ह्या चित्ताला मिळालं पाहिजे, जे आहेच आपण विसरलो आहे. जी काय आपलं वय आहे ना 60, 65, 70, 75, ह्या 75 वर्षात आपल्याजवळ हा गुण भगवंतानी देऊन पाठवला आहे, हे आपल्या लक्षातच नाही राहिलेलं. आणि म्हणून आपण ओटसूट सगळ्या छोट्या मोठ्या कारणांनी सगळ्या माणसांवर, आपल्या परक्या सगळ्यांवर रागवतो. तर राग आपला गेला पाहिजे, ह्याच्यासाठी या 6 ओव्यांमध्ये माऊलींनी अशा गोष्टी सांगितल्या. अर्जुनाला म्हटलं की ब्रह्मदेवसुद्धा जरी आला तरी मेलेला माणूस जसा पुन्हा काही जिवंत होत नाही, उठत नाही, तसं प्रयत्न केला तरी देखील याच्या चित्तामध्ये राग निर्माण होत नाही. अक्रोधत्वायसे नावते ये दशे, जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया. श्रीनिवासानी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ही अशी अक्रोधत्व कशाला म्हणायचं अशी चित्ताची स्थिती सांगितली. आता आपण विचार करूया, या 6 ओव्यांमध्ये सांगितलेली गोष्ट आपल्याजवळ उत्तर असतं बरं का. आपण असं काही कोणाला सांगितलं ना तर लोक आपल्याला म्हणतात, अहो आम्ही काही नाथ नाही होत, नाथांना राग येत नाही ह्याचे काही दृष्टांत तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्ही काही नाथ नाही होत. आपल्याजवळ उत्तर असतातच. आपला आपण विचार करायचं म्हटलं तरीसुद्धा आपण आपल्याला म्हणतो की असं कसं तो इतका राग येण्यासारखंच वागला आहे. तरी देखील पुन्हा 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 आपण ना आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांचे काही वाक्य आठवायचे. आमची आई म्हणायचे, आपण रोज किती अन्न खातो, मग ते अन्नच आपण गिळतो तर लोकांचे शब्दसुद्धा गिळूया असं म्हणायचे. तसं आपल्याला जमाल, निदान त्याचं आठवण ठेवणं, त्याचं स्मरण ठेवून ते प्रयत्न करणं. आणि आज एखाद्याबद्दल एखाद्या गोष्टीचा आला असेल राग,
पण तो मनात न ठेवता विसरून जाऊन पुन्हा तेवढा पोर्शन त्या दोघांच्या जीवनातला बाजूला करता येईल का, असा पण प्रयत्न करायला आपल्याला हरकत नाही. तर हे 6 ओव्यांमध्ये जे दाखले आपण पाहिले ना, ते सामान्य तुमच्या आमच्या दृष्टीनं अशक्य वाटणारे आहेत, गोड प्रश्नच नाही आहे. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आपली सगळी ज्ञानेंद्रिय बंद करून टाकली तर म्हणजे सभोवताली जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असं जर ठरवलं तर कदाचित हे माऊली म्हणतात तसं अक्रोधत्व आपल्याला कळेल. काही ऐकायला येत नाही, दिसत नाही, बघायला काही करायचंच नाही, ज्ञानेंद्रिय बंद करून टाकायची कवाडं, तर कदाचित ते शक्य आहे. परंतु आपल्याला अशी कवाडं बंद करणं शक्य नाही आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या सगळी कुलपं लावणं अवघड आहे. पण हे सगळं उच्च टोक आहे. माऊलींनी हे दृष्टांत देऊन हे जे काही अक्रोधत्व किंवा चित्ताची अशी शांतता सांगितली आहे, इतकं चित्त असं उंचीवर त्यांनी नेलं आहे, तर हे सगळं अवघड आहे. पण हळूहळू का होईना आपण प्रयत्न करायचा आणि रागवायचं नाही. समोरचा माणूस कसंही वागला तरी रागवायचं. याच्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येईल. 100% नाही आपल्याला जमला, गोष्ट खरीच आहे. म्हणजे रागाने नुकसान होतं, आपल्याला त्रास होतोच ना, रागवलं की आपल्याला त्रास होतं. आणि त्यामुळे माऊलींच्या ह्या ओव्यातील सगळे जे दृष्टांत आहेत, ह्याची जी काही टोकं आहेत ती अवघड आहेत असं आपल्याला वाटत असतं. तरीसुद्धा आपल्याला हे पण माहिती आहे की राग येणं हे दुसऱ्या माणसाला किती त्रासदायक आहे तो वेगळा विषय, पण आपल्याला सुद्धा त्रासदायक असतं हे तर आपल्याला पटतंच. राग येण्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला सुद्धा त्रासदायक असतातच, नाही अशातला की भाग नाही. समजा दुसऱ्यानं आपल्याला काही निंदा केली, काही अगदी मारलं झोडलं समजा, तरी देखील चित्ताची एकाग्रता ढळू द्यायची नाही. ही तर काय मोठं अवघडच गोष्ट आहे. पण आत्ता नाथांची उदाहरणं आपण पाहिली तर अगदी इतक्या टोकाला जरी गेलो नाही तरी फार तर मी म्हणेन की 108 वेळा असं स्नान करणं आणि पुन्हा पुन्हा नमस्कार करणं हे नाही जमणार. पण आपल्याला बाजूला होणं तर जमेल की एखादा माणूस आपल्याला त्रास देतो आहे तर त्या मार्गाला न जाणं दुसरीकडे निघून जाणं, एवढं तर आपल्याला जमेल. म्हणजे अगदी नाथांसारखी गोष्ट नाही जमणार, ही तर गोष्ट खरीच आहे. पण नमस्कार करणं पुन्हा पुन्हा स्नान करणं हे नाही, पण तिथून निघून जाणं, त्याच्या मार्गाला न येणं, पुन्हा त्याच्या नादी न लागणं, एवढं तर आपल्याला जमायला हरकत नाही. पण तोंडातोंडी न करणं, काही न बोलणं, त्याला दुरुत्तरं न करणं, हाणामाऱ्या न करणं, एवढं तर आपल्याला जमू शकेल की याच्याशी आपलं जमत नाही आहे, निघून जावं, असं तर आपल्याला जमू शकेल. आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही, कुठल्याच प्रकारचा, मानसिक शारीरिक त्रासाच्या बाबतीत की आपण नाहीच कोणाला त्रास देत. जसं मी हिंसेचा विषय चालला होता तेव्हा म्हटलं की आपण कोणाची हिंसा करायचा प्रश्नच नाही. साधं झुरळ मुंगी डास मारताना सुद्धा आपल्याला वाईट वाटतं, तर आपण माणसाला काय मारणार. त्यामुळे तसं आहे की शारीरिकदृष्ट्या आपण रागाच्या भरात काही करू असं मानायचं कारण नाही, पण मानसिकदृष्ट्यासुद्धा दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल असं सुद्धा आपण करायचं नाही, असा प्रयत्न करू शकतो. आता प्रयत्नच आहे, तसं करा. जी वेळ तेव्हा येईल त्या वेळेला आपला प्रयत्न असला पाहिजे की अरे आपलं आपण नको तर राग व्यक्त करायला किंवा नको तर असं बोलायला किंवा त्याची दुरुस्ती करून पुन्हा एकदा भेटीत सांगून टाकणं, असं तर आपल्याला करता येईल. याला अक्रोध किंवा न रागावणं असं म्हणता येईल. एक आहे की एक राग समजा संपला, विषय रागवायचं नाही, तर बाकी म्हणजे एकावर एक फ्री म्हणतात ना, तसं राग जर संपवला तर दया, शांती, सेवा, परोपकार हे सगळे गुण आपोआप येतात. तर रागवायचं नाही म्हटलं की परोपकार आलाच, दुसऱ्यावरती दया दाखवून आलंच, शांती आलीच, आपोआप सगळ्या दया, क्षमा, शांती या एका अक्रोध याच्यामध्ये सगळे गुण आपोआपच येतात. आपलं पण अंतःकरण जरा विशाल होतं, व्यापक होतो, दुसऱ्याच्या चुका समजून घेण्याचा आपला प्रयत्न होतो. अशा पद्धतीने ह्या अक्रोधाचा आपल्यापुरता विचार आपल्याला करायला हरकत नाही. आता असं आहे, राग येतच नाही ही गोष्ट खरं अवघड आहे. म्हणजे असामान्यच असणाऱ्या माणसाबद्दल हे ठीक आहे, पण राग कोणाला येत नाही हे याचं आपण निरीक्षण करून बघूया. तर असं आपल्या लक्षात येतं की जो असं म्हणूया ना की आता लगेच पटकन डोळ्यासमोर मोदींचं उदाहरण येतं की विरोधक अगदी कुत्र्यासारखे भुंकू देत, पण हा माणूस हत्तीसारखा चालतच राहील. काय भुंकायचं ते तुम्ही भुंका,
ते काही त्यांचं देशहित हे त्यांचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाप्रत त्यांना ज्या काही मध्ये अडचणी येतील त्या दूर करून ते जाणार असं आपण पाहिलं. आता 15 ऑगस्टचे निरनिराळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले. खरोखर हत्तीसारखी चाल, खरोखर राजा कसा चालावा अशा पद्धतीनं त्यांचं लाल किल्ल्यावर जाणं हे पाहिलं की आपल्या लक्षात येतं की अरे बाकीच्यांकडे ते बघत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की ज्याच्याजवळ सर्व प्रकारच्या अशा काही विद्या आहे, ज्ञान आहे, योग्य पद्धतीचं ध्येय आहे, अशी माणसं रागवत नाहीत. ज्याच्याजवळ काही विशेष कला आहे, त्या कलेमध्ये तो इतका रममाण आहे की तो इतरांवर रागवत नाही. अशा पद्धत कोण रागवत नाही असं जर आपण निरीक्षण करायचं म्हटलं तर कोणाला राग येत नाही. तर उत्तम ज्ञान, उत्तम ध्येय, काहीतरी विशेष असं ज्यांच्याजवळ आहे ते रागवत नाहीत. आता बघा मोठी मोठी मंडळी जी आहेत जी त्यांच्या क्षेत्रात काहीतरी विशेष केलं आहे त्यांना किती विरोध करणारी मिळते, रागवत नाहीत. काय बोलणाऱ्याला बोलू दे, आपलं योग्य ते चाललं आहे ना अशा प्रकारचं असतं. किंवा आणखीन एक असतं की जे त्यांना देश, काल, वर्तमान या सगळ्याचं ज्ञान असतं, ती मंडळी रागवत नाहीत. म्हणजे काय तर आपण अगदी आपलं सर्कल लहान आहे, आपण व्यक्ती आणि आपल्या भोवतालची नातेवाईक, मित्र मंडळी, आपल्या गावातले अशी जी मंडळी यांच्यापुरता विचार केला तरी आपण असा विचार करूया की आपल्याला खरंच कशाला रागवायचं. आपण समजा एखाद्या शेजाऱ्याशी आपलं नाही एखाद्या मुद्द्यावर पटलं, तो मुद्दा सोडून बाकीचं तर सगळं आहे असा विचार करून, कारण वेळ प्रसंगी आपल्याला हीच मंडळी उपयोगी पडणारी असतात. असं देशकाल प्रसंगाची जाण ठेवून आपण राग न येऊ देणं असं तर आपल्याला करता येईल. नातेवाईकांच्या बाबतीत पण आपल्याला असं म्हणता येईल की होतं असं एखाद्या विषयावर एखादा माणूस विपरीत चुकीचं काहीतरी वर्तन करतो, अजिबात त्याच्याबद्दल मनामध्ये राग न येऊ देणं प्रयत्न तर करता येईल. अवघड गोष्ट आहे, मी आधीच म्हटलं की राग येतच नाही, ही गोष्ट अवघड आहे. पण जेव्हा केव्हा आपण रागावलेलो असतो त्यावेळेला दुसऱ्याच्या चुकीने रागावलेलो असतो ना, त्यावेळी दुसऱ्याच्या चुकीनं आपल्याला त्रास करून घेण्यापेक्षा तो विषयच आपण बाजूला करून ठेवला तर काम होऊन जाईल. दुसरं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन जेव्हा विचार करतो ना तेव्हा पण आपल्याला राग येत नाही. म्हणजे किंवा आपण आता थोडं वाक्य बदलूया की आपल्याला दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करता आला पाहिजे तर असं होईल. म्हणजे कितीतरी वेळ असं होतं की आपल्यापेक्षा ज्ञानाने, वयाने कमी असणारी मंडळी सुद्धा रागावली तर आपण समजून घेतलं हे जाऊ दे ना, त्यांची पोच तेवढीच आहे, आपण शहाणे आहोत ना, आपण 4 पावसाळे जास्त काढलेत ना, असा विचार आपण पण केला पाहिजे. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या वर्तणुकीवर आपण रागवायचं नाही असा पण विचार त्यांनी सांगितलेला आहे आपल्याला. दुसऱ्याची मनस्थिती जर आपण जाणली की तो असं का वागला, आता त्याला नाहीच लक्षात येत आहे म्हणून तो असा वागला अशी समजूत आपण स्वतःची करून घेतली पाहिजे. असं सहानुभूतीपूर्वक दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. दुसरं आपली सहनशीलता वाढवणं. कोणीही कसंही वर्तन केलं तरी राग येता कामा नाही, याचा अर्थ आपली सहनशीलता वाढवणं. ती वाढली तरी आपल्याला खूप अवघड गोष्ट आहे ना, हे सांगणं सोपं आहे. जीवनमूल्य नावाचं पुस्तक आहे, प्र. ग. सहस्रबुद्ध्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यावरती या 26 गुणांवरती फार सुंदर सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे. त्यामुळे हे सगळं मलाही असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला जमेल का, इतकी सहनशक्ती आपल्याला वाढवता येईल का, दुसरा कसाही वागला तरी आपण शांत राहणं हे आपल्याला जमणार आहे का. तर ते थोडं 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 का होईना आपल्याला जमायला पाहिजे असं मनाने आपण ठरवायला पाहिजे. नेहमी नेहमी असं आपण म्हणतो म्हणजे अशा जर गोष्टी सगळ्या केल्या तर ते जे अक्रोधत्व आहे भगवंत सांगतोय ते आपल्याला जमेल. आपल्या लहानपणी नेहमी आपण ऐकायचो की राग आला की 1 ते 10 आकडे म्हणा, म्हणजे कुठेतरी आपलं चित्त दुसरीकडे घेऊन जा असा त्याचा अर्थ. किंवा आणखीन एक आपण म्हणतो रिॲक्ट आफ्टर 24 आवर्स. जे काही घडलं आहे त्याच्यावर आपल्याला लगेच रिॲक्शन देण्याचं काही कारण नाही आहे. जरा थोडा विचार करा, थोडा विवेक करा, थोडं शांतपणानं घ्या, त्याच्यानंतर बघूया काय करायचं ते, असं म्हणून एक 24 तास वाट बघावी. एकदम आपण त्याच्यावरती कॉमेंट करू नये असं आपणही म्हणतो. तोही विचार आपल्या लक्षात येईल की हे अक्रोधत्व अंगी येण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग येईल. म्हणजे हे तर असं तर आपल्याला ही वाक्य सांगतातच आहेत. किंवा कधीकधी असं होतं की रागाच्या भरात तो माणूस बोललेला असतो. आता रागाच्या भरात बोलल्यानंतर म्हणजे चुकीचं बोलल्यानंतर वेळ चुकलेली असते किंवा बोलणं चुकलेलं असतं, असं जेव्हा घडलेलं असतं तर ते आपण समजून घेतलं तर त्याच्याबद्दल आपल्याला राग येणार नाही. मग जरा तो रागाचा भर ओसरला
तर किंवा मौन घेतलं तर आपोआपच सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे हे आधी कळलं तर फारच छान की हे आपल्याला नको बोलायला, आपण जरा थोडं शांतपणे घेऊया असं आपण करायला हवं. पण कधी कधी असं होतं की रागाच्या भरात बोललं जातं आणि मग आता त्याचा उतारा काय, तर त्याचा राग कमी झाला, थोडंसं आपलं काय म्हणतात ना, त्याची तीव्रता कमी झाली किंवा जेव्हा केव्हा असं परत घडेल तेव्हा मौन घेणं हे तर आपल्याला जमवता येईल असं वाटतं. आता ज्याला राग येत नाही तो माणसाचा ते विचार केला ना, तर त्याला ना खरंच भोवतालच्या सगळ्या लोकांच्यामध्ये चांगुलपणा मिळतो. हे तर 100% आपल्या लक्षात येतं की जो माणूस रागवत नाही कुणावरही त्या माणसाला बाकी सगळी माणसं चांगली म्हणतात. ही लोकांना ह्याच्याजवळ असं वागले पण तो नाही, तो सगळ्यांशी गोड होता असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. म्हणजे एका अर्थाने आपली भूमिका बरोबर आहे हे सगळ्यांना कळतं, आपण उन्नत होतो म्हणून सुद्धा आपण रागवायचं नाही. तो माणूस उन्नत होतो, यशस्वी होतो, त्याला समाजामध्ये आदराचं मानाचं स्थान मिळतं. नाहीच रागवायचं, अक्रोधत्व अशा प्रकारचा विचार करा. सगळ्यांना स्वतःबरोबर सर्वांना तो घेऊन जाण्याचं काम करतो, रागवत नाही. बहुतांची लोक याच्या इतकी म्हणजे हा जो कर्तबगार आहे ह्याच्या इतकी पहुंच सगळ्यांना नसतेच, त्यामुळे त्यांच्या चुका होतात, रागावलं तर कधी कधी स्पर्धा असते, या सगळ्यामुळे रागावलं जातं. पण यांनी जर ते अक्रोधत्व मानलं तर आपोआपच सहजपणानं याचं उन्नत होतं, यशस्वी होतं, लोक त्याला मानायला लागतात असं घडतं. त्यामुळे हा दैवी गुण आहे आणि देवाने तो आपल्याला देऊन पाठवलेला आहे, आपल्या जवळ आहे याची आपण जरा परत परत खात्री बाळगायची की देवाने आपल्याजवळ दिला आहे, आपण विसरलो आहे आणि आपण ते गुण न पाहता काहीतरी भलतंच करतो आहे, त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे आपण सगळेजणं खरं तर रिॲक्शनचाच विचार करतो. दरवेळेस रिॲक्शन चांगलीच असेल असं नाही. आता ज्याला राग येत नाही असा माणूस कोणीही कितीही जरी अगदी शत्रूंनी प्रहार केला तरी शांत राहतो. त्यामुळे शत्रूचे प्रहार बोथट होतात. अगदी शत्रूही जरी आपल्यावरती पुन्हा 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 असं जरी करायचं ठरतं, काय तुम्ही चायवाला म्हणा आणि तर आणखीन काय म्हणा, कायच आहे, आपण शांत राहून आपलं काम करत राहायचं, जे करायचं ते करायचंच, त्याचा परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही. इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी आम्ही नेमकं काय केलं ते आम्ही सांगत बसलो नाही आणि विरोधकांना काय बोलायचं ते बोलू दे, यथावकाश जे काही कळायचं ते कळेलच असं त्या प्रत्येक विरोधकांच्या बोलण्यावर आपली रिॲक्शन न देता आपलं काम करत राहणं, सगळे आपोआपच ते प्रहार बोथट होत जातात असं आपल्याला सध्या दिसतंच आहे. त्या वेगळं काही सांगायला नको. भगवंतांनी 3 भगवद्गीतेमध्ये जी कारणं सांगितली त्याच्यामध्ये पण हा क्रोध सांगितला आहे. त्रिविधम नरकस्य इदं द्वारं नाशनमात्मना कामक्रोधम तथा लोभस्तस्माद् एतत्त्रयं त्यजेत. 3 गोष्टी भगवंतांनी आपल्याला टाकून द्यायला सांगितलेत. त्याच्यामध्ये काम, क्रोध आणि लोभ अशा 3 आपल्या नाशाला घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे यापूर्वी पण भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे की ह्या 3 द्वारांमधून क्रोध हा जो त्याच्यामध्ये आहेच आणि तो सगळ्यात भयानक आहे. माणसाच्या मनामध्ये त्यांनी प्रवेश केला की आपला नाश होतो. जरा जरी मनाविरुद्ध घडलं तरी आपल्याला राग येतो आणि स्वाभाविकच त्या रागाच्या भरामध्ये आपण करू नये तसं वर्तन करतो. कधी कधी आगीत तेल पडल्यासारखं पण होतं. ते या सगळ्या गोष्टी टाळाव्यात, आग भडकू देऊ नये. मग असे म्हटलं तर सापाच्या शेपटीवरती पाय दिला तर साप फुटकारेल, चावेल, तर तसं होऊ नये. किंवा तापल्या तेलात पाण्याचा जर थेंब पडला तर तर तुटेल. त्यामुळे अशा प्रकारे तत्क्षणी आपल्याला जो राग येतो आणि तडतड आपण बोलतो, वागतो, डोळे मोठे करतो, अद्वा बोलतो, चुकीचे शब्द वापरतो, वाटेवर असं सगळं होतं. रक्त सळसळून जातं, ब्लड प्रेशर वाढवून घेतो वगैरे, अशा सगळ्या ज्या गोष्टी होतात आणि मग त्याचा परिणाम आपल्यावर तत्क्षणी कालांतराने होतच असतो. नंतर कदाचित पस्तावायला होईलही की असं एवढं नको होतं व्हायला, पण तरी देखील त्याचा उपयोग काही नसतो. काही वर्षापूर्वी आपण ऐकली आहे घटना, म्हणजे घडलीच आहे प्रत्यक्ष, की रागाच्या भरामध्ये सख्या भावाला सुद्धा गोळी घातलेली आहे. परिणाम काय झाला, तुरुंगात जायला लागलं, तिथेच मला पण लागलं. उपयोग काय झाला? त्यामुळे रागाच्या भरात आपण काय करतो, काय चुकीचं वागतो हे कळायला हवं. सगळ्यांना राग येतो, अगदी लहान मूल रागवतं,
मोठी माणसं रागवतात, म्हातारी माणसं रागवतात, स्त्रिया, सुशिक्षित, अशिक्षित, सगळी माणसं रागवतात. राजा रागवतो, रंकपट रागावतो, श्रीमंत रागावतो, गरीब रागावतो. अहो भिकारीसुद्धा नाणं नको असतं, नोट हवी असते म्हणून सुद्धा रागावतात. काही राग यायला आणि कोणी रागवायचं याला काही अर्थच राहिला नाही. बरं म्हणजे कोणी रागवायचं हे जसं कोणालाही राग येतो हे जसं खरं आहे, तसं रागाची कारणं जी पाहायला गेलो ना तर ती कारणंसुद्धा अशी का रागावतात तेच कळत नाही. काही इतकी फालतू कारणं असतात तरी देखील रागवतात. हे जे रागावणं आहे अकारण रागावणं आहे. अनाठ युगाच्या उगाच आपण रागावतो, त्यांना तसं वाटत नाही. आमच्या सुनील दादा नेहमी एक गंमतशीर घरातला प्रसंग सांगायचे आणि तो प्रसंग ऐकला की असं वाटतं खरंच किती बारीक बारीक गोष्टींमध्ये आपण आपल्या छोट्या अशा कृतीने राग वाढवतो. तर मग सुनील दादा सांगायचं की घरामध्ये शाळकरी लहान मुलगा, मुंबईतलं घर आणि सकाळच्या वेळात घाई गडबड. आईला कामावर जायचं आहे, बाबांना कामावर जायचं आहे, आई स्वयंपाकामध्ये वेगळं आहे, मुलाला त्या शाळेत पाठवायचं आहे. आणि मग आई एकीकडे तर लवकर अंघोळीला जा, चल दप्तर भरलं आहेस ना, काय काय तिच्या सूचना असतील. आणि मग दूध देते, दुधात साखर घालते, चमचा दूध जा ढवळून घ्या हां असं सांगते एकीकडे सूचना सगळ्या. लहान पोरगंच ते आणि त्याच्या पद्धतीने एक तर सकाळी लवकर उठायचं नाही, वेळेवर आवरायचं नाही, सगळ्याच मुलांचं असतं. आणि त्यामुळे दूध प्यायला जातो, सगळं दूध पिऊन घेतो आणि मग चमचा दिलेला असून बोटाने साखर खातो. आईला बिलकुल हे आवडत नाही. आई म्हणते काय रे हे घाणेरपणा, चमचा ठेवला आहे ना, काय बोटं घालून खातोयस. आता खरं तर तो आईची घाई आहे, ते काय पोरगं खातो ते बोटाने साखर खातो, टाकून तर दिली नाही असं म्हणावं ना खरं म्हणजे. पण आई बोलली आता एवढ्यावर थांबावं ना तर ते नाही. दाढी करत असणारे बाबा, तुला आता घाई आहे ना, तू त्याच्या नादी लागू नको, तुझं तू आवर, उगाच कशाला बोलतेस. अहो पण हे रोजचंच झालं आहे, ह्याला आता कळायला नको का. असं दोघांचा संवाद. आता तो दोघांचा संवाद समजा खरं म्हणजे आईचा आणि मुलाचा पण व्हायला नको, तरी बाबा मध्ये पडले, बाबांशी दोन शब्द झाले. आता सगळी पूजा करते आजी, त्या आजीला काही कारण नाही आहे बोलायचं. आजी डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यात सारखं बोलायचं. तिथून कॉमेंट. आता तिथे एरवी आजोबांना ऐकायला सुद्धा येत नाही हां, पण तरी पेपर वाचणारे आजोबा तू बोलू नको, तू अजिबात बोलू नको मध्ये. काय 144 कलम, एवढीशी बारीकशी गोष्ट काय तर बोटाने साखर खाल्ली. एवढ्याशा छोट्या गोष्टीवर प्रत्येकजण कोणीच थांबायला तयार नाही. रिॲक्ट होऊ नका, काय आपल्याला करायचं आहे असं स्वस्थ बसावं ह्या 3 मिनिटांनी तर शक्य होतं. आईला वाटतं मुलाला सगळ्या सवयी लावायत, आई बोलली असेल सोडून द्यावं, त्यांचं ते बघतील. पण नाही, सगळ्यावर बोलायचं. सुनीलला नेहमी हा प्रसंग सांगायचा आणि मला घरामध्ये 144 कलम जो तो आपापलंच बरोबर आहे म्हणतात. तर ही जी काही अशी रागवारग आहे ही अनाठ आहे, काहीच कारण नाही, एवढं काही त्याचं वाढवण्याचं कारणच नाही. काही तर आपण रागाच्या गोष्टी ऐकतोय. मध्यंतरी किती वेळ आपल्याला की ते मध्ये करोना काळामध्ये काय बाहेर काही जाता येत नव्हतं, कुठे चमचमीत पदार्थ खायला मिळत नाही म्हणून सुद्धा लोकांनी म्हणे रागवले होते. किंवा एरवीसुद्धा वेळेवर घरी न येणं मग रागवारागवी होते. उशीर होणार असला तर न कळवणं, फोन न करणं म्हणून रागवारागवी होते. किती गोष्टी अशा असतात की म्हटलं तर अगदीच छोट्या असतात, पण त्या छोट्याचं ते जर रागात रूपांतर झालं तर त्या छोट्या गोष्टी उगाच मोठ्या होऊन जातात. किंवा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत म्हणून रागावणं, सांगितलेली गोष्ट विसरतो आपण म्हणून रागावणं. एवढंसं कारण रागवणाऱ्या माणसाला कारणं काय फार लागत नाहीत, त्यामुळे हे होतं. हाताखालच्या माणसांवर रागवणं, साहेब असला तर ते कागद फेकून देणं, किंवा शिक्षक एखादा रागीट असला तर मुलांची वही फाडून टाकणं, बरोबर गणितं झाली नाहीत तर परत करायला सांगा किंवा त्याला समजावून सांगा, हे राहिलं बाजूला, रागाने वहीच फाडून टाकणं. किंवा क्रिकेटच्या मॅचमध्ये आपल्या मनासारखा निर्णय झाला बॅट फेकून देणं. अशा ज्या गोष्टी आपण वाचतो ऐकतो तेव्हा लक्षात येतं की तसं म्हटलं तर सगळ्यात बरेचसे रागाचे कारणं जी असतात ती कारणं विचारात घेतली तर ती रिॲक्शन अगदीच चुकीची असते. पूजेच्या तयारीमध्ये काही कमतरता असली तर रागवायचं. अरे एकीकडे शांती मंत्र म्हणताय आणि पूजेत तयारी कमी आहे म्हणून रागवता कसले. असं जे काही अनाठ हाही रागावणं असतं आजूबाजूला दिसतं. अशा उदाहरणांची कितीतरी भर आपण घालू शकू. पूर्वीच्या काळी बरं होतं, फक्त मोठी माणसं रागवायची किंवा शिक्षक रागवायचे किंवा आईवडील रागवायचे किंवा आपण म्हणू की राजा रागवायचा अगदी ह्याच्यात. आता उलटच झालेलं आहे.
आता रागवण्याची जबाबदारी मुलांनी घेतली आहे. आता मुलं सुद्धा रागवतात किंवा नोकर रागवतात. रागवून म्हणे बाई आलीच आहे आणि मग हिनी परत फोन करून सांगायचं अगं बाई ये, कारण गरज जणू काही हिलाच. तर हल्ली नोकर रागवतात, हल्ली मुलं रागवतात, हल्ली विद्यार्थी रागवतात. आता रागवण्याची भूमिका बदलली आहे लोकांनी. ज्यांनी खरं रागवायला पाहिजे, ज्यांच्याजवळ अधिकार आहे त्यांनी रागवलं तर आपण कदाचित समजून घेऊ. पण हल्ली उलटच झालेलं आहे. पूर्वी असं असायचं की काही व्यक्तिगत पातळीवर बारीकसा राग असायचा. अगदी लगेच काही मारा झोडा असं काही तोडाफोडाच्या गोष्टी नसायच्या. म्हणजे असा मोठा राग कुठेतरी राजकारणात असतो, मिरवणुका, म्हणजे भाषणं, आरडाओरडा अशा ठिकाणी तो राग व्यक्त होतो, इतपतच असायचं. तसं काय तपस्वी ऋषीमुनीसुद्धा रागवायचे, शाप द्यायचे असं पण ऐकलेलं आहे. त्यामुळे रागाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, अशा कथा आपल्याला पुष्कळ माहिती आहेत. पण त्या अति रागवण्याचा कडे जायचंच नाही. आपल्याला भगवंतांनी हा दैवी गुण देऊन पाठवला आहे, तेवढ्याचाच आपण विचार करायचा आहे. समुदायामध्ये जो काही राग येतो, म्हणजे 2 राष्ट्रांमध्ये चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आलंच पाहिजे. आमच्या तू हिंदू आहेस का म्हणून जर पहलगामला लोकांना मारलं असेल तर त्या ज्यांनी कोणी हे केलं आहे त्यांना मारलंच पाहिजे. त्यामुळे तिथे राग नाही, तिथे कृतीच झाली पाहिजे. ती तर गोष्ट आहेच. पण आपला विषय चाललेला आहे की आपल्याला भगवंतानी हा गुण देऊन माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे. त्यामुळे या रागाचा असा परिणाम होऊ द्यायचा आणि अति रागवायचा नाही. मुलांना शिस्त लावण्यासाठी पालक मंडळी थोडीफार रागवतात, विद्यार्थी ऐकत नसतील तर शिक्षक पण थोडंफार रागवतात. पण किंवा नोकरांवरती सुद्धा काही वेळेला मालकाला रागवावं लागतं. पण ते त्या सगळ्या परिणाम त्याचा चांगला व्हावा यासाठी ते असतं. रागावलंच नाही, अगदीच आपण थंड राहिलो आणि मुलांना कसंही वागू दिलं तर ते चालणार नाही, विद्यार्थ्यांना कसंही वागू दिलं तर चालणार नाही. आपल्याला त्या नारदाची आणि नागाची गोष्ट माहिती आहे. नारदाला नागाने सांगितलं, नारदांनी नागाला सांगितलं आणि हे करायचं नाही, रागवायचं नाही, कोणाला चावायचं नाही. तेव्हा तो बिचारा आता नारदाने सांगितल्यावर म्हणून काय तर त्याला कोणीही आपलं काड्या टोचत आहे, कोणीही दगड मारत आहे, कोणीही त्रास देत आहे, असं सगळं त्याचं झालं. पुन्हा जेव्हा त्या याच्यामध्ये ते खंडात फिरणारे नारद त्या बाजूने आले आणि त्यांनी त्या नागाची अवस्था पाहिली. वेळ काय झालं, तुमच्यामुळे झालं म्हणाला, तुम्ही मला सांगितलं कोणालाही चावायचं नाही वगैरे वगैरे. मग त्यावेळेला तुला चावायचं नाही सांगितलं, पण फुटकारायचं नाही सांगितलं का, ते कर ना. आपल्याला कोणी त्रास देत आहे असं पण होऊन चालणार नाही, अशी गोष्ट आपल्याला सांगितलीच आहे. त्यामुळे रागावायचंच नाही, असं सहनशील थंड शांत राहायचं असं नाही. थोडा धाक दिसला पाहिजे, पण ते तेवढ्यापुरतं निमित्त मात्र असलं पाहिजे. आईवडिलांनी मुलाला त्याच्या भल्यासाठी रागावणं, धाक दाखवणं तितपतच असलं पाहिजे. पुन्हा मुलाला जवळ घेतलं गेलंच पाहिजे ना. इतक्या बारीकशा थोडा काळ टिकणाऱ्या रागाला परवानगी आहे, परंतु राग तो मनात धरून ठेवणं ह्याला काही परवानगी नाही. स्थितप्रज्ञाची लक्षणं जर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितली ते ती ऐकली की असं वाटतं अरे भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. खरोखरच ती वाचली त्या श्रीकृष्णाने कंसाला शिशुपालाला मारलं की हो. त्यामुळे आपण तो विचार केला तर लक्षात येईल की भगवंत हे जे काही अक्रोधत्व सांगतो आहे ते अक्रोधत्व म्हणजे नेमकं काय आहे हे कळलं पाहिजे. तर हा क्रोध नावाचा विकार आहे आणि तो जो विकार आहे, एकदा माणसाला विकार जडला की त्याचे विचार थांबतात, म्हणून तो येऊ द्यायचा नाही. असं असतं ना, बायकांना पटकन पडेल. साड्यांच्या दुकानामध्ये तो दुकानदार न कंटाळता साड्या दाखवतो, अजिबात कंटाळत नाही. तुमची रेंज काय हल्ली कदाचित असतं रेंज किती त्याप्रमाणे ते काढतात, पण रंग डिझाईन काय तुम्ही म्हणाल ते. आणि वरती तो म्हणतो मला नसली ह्याचे तर घेऊ नका, बघायला काय जात आहे, बघायला काही पैसे पडत नाही, न कंटाळता तो दाखवतो. असं हसतमुख शांत असलं पाहिजे, कार्यरत राहिलं पाहिजे, अजिबात कंटाळायचं नाही, अजिबात रागवायचं असं जमलं पाहिजे. चांगला कार्यकर्ता, चांगला नेता, चांगला माणूस हा असा असतो की जराही रागवत नाही, काही येऊच द्यायचा नाही, क्रोधाचा संबंधच येऊ द्यायचा नाही. मग अशी म्हटलं तसं हत्तीच्या गतीने आपण आपल्या ध्येयाप्रत चालत राहायचं, कोणी काही म्हणू दे, अजिबात रागवायचं नाही. दुर्बल माणूस असतो ना त्याला राग येतो, किंवा ज्याला काही कामधंदा नाही, ध्येय नाही, काही करायचंच राहिलं नाही आहे त्याला राग येतो. जो शरीराने सबल आहे, मनाने सबल आहे, बुद्धीनं सबल आहे, तो कार्यमग्न आहे, त्याला अजिबात राग येत नाही. असं राहायला पाहिजे. क्रोध जिंकण्याचा उपाय पण विचारात घेऊया आपण.
क्रोधाने काय काय होतं आपण पाहिलं, क्रोध येऊ द्यायचा आणि हे पण पाहिलं, काय काय घडू शकतं. तर आपल्यामध्ये काय बदलतात, तर साधी साधी गोष्ट आहे की राग येतो म्हणजे आपले डोळे मोठे होतात. मग आपल्याला राग येतो आहे असं वाटलं की डोळे मिटून घ्यायचे. किती सोपी युक्ती आहे ना. राग येतो आहे तो नेहमीच दुसऱ्याच्या वागणुकीमुळे येतो. त्या दुसऱ्याच्या वागणुकीने राग येत असेल तर डोळे मोठे करायच्याऐवजी आपण डोळे मिटून घ्यायचे. हात उगारला जातो आहे तर हात जोडायचे. काय छान वर्णन केलं आहे. हात उगारला जाईल, काहीतरी जवळची वस्तू फेकून मारली बिरली जायची भीती आहे तर हात जोडायचे. प्रयत्नपूर्वक राग आला की गोडच बोलायचा प्रयत्न करायचा, आवाज चढवायचाच नाही. आणि मग मनातल्या मनात गोड बोलणं म्हणजे काय, तर नामच घ्यायचं. किती सोपी युक्ती सांगितलं. हे सगळं छानच आहे. निदान नाम तरी आपल्या मुखातून येईल. जास्तीत जास्त नाम घ्यायचं, डोळे मिटूनच घ्यायचे, हात जोडलेलेच घ्यायचे. आपोआप आपल्याला कळेल की हे अक्रोधत्व आपल्या अंगी येईल. आपण प्रयत्न करायला हरकत नाही की जिथे जिथे आपल्या रागाच्या गोष्टी आहेत तिथे तिथे आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे. आता काय आहे, आपल्या मानवी जीवनामध्ये मिळालेला हा गुण आपण जो विसरलो आहे तर कळल्यापासून आपण तो पुन्हा आणण्याचा तो प्रयत्न करूया, असं हे अक्रोधत्व सांगितलं. पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला 5 ओव्यांमध्ये त्याग सांगणार आहेत. अहिंसा, सत्यम, क्रोध हा झाला, त्याग हा. ह्याच्या पण अशाच माऊलींच्या 5 ओव्या आधी बघूया आणि मग आपण त्यागाचा विचार करूया. आपल्याला काय त्यातला कुठला त्याग आपल्याला जमेल. आता मृत्तिका त्यागे घटू, तंतू त्यागे पटू, त्याची जे जैवी वटू, बीज त्यागे. 3 दाखले माऊलींनी ह्याच्यात दिले. त्याग म्हणजे काय, तर त्याग ह्याचा अर्थ असा आहे की ते जे आपलं अस्तित्व आहे ते अस्तित्व मिटवून टाकलं. मृत्तिका त्यागे घटू, घट तयार झाला, माती राहिलीच आहे. मातीने मातीपणाचा त्याग केला तेव्हा घट तयार झाला. आता तो जो काही त्या मातीला आकार मिळाला आहे त्याला माती नाही म्हणायचं, त्याला घटच म्हणायचं. त्या मातीपणाचा त्याग झाल्यावर घट होतो. तंतू त्यागे पटू, धाग्याचा त्याग झाला की कापड तयार होतं, त्याला कापड म्हणायचं. मग तंतू नाही, मग खरं तंतूच्या साह्यानेच ते झालं आहे, परंतु आता त्याला तंतूचा त्याग झाला, तंतूपणाचा त्याग झाला आणि कापड तयार झालं. त्याची जे जैवी वटू, बीज त्याग. तिसरं उदाहरण तर असं आहे की बीज, त्या बीजापासून वटवृक्ष झाला. कागविष्टेचे झाले पिंपळ, तयासी कोण निंद्य म्हणे. तर ते बीज जे आहे, कागविष्टेचे, कावळ्याच्या विष्टेतून पडलेलं बीज आहे, ते बीज नाहीसं होतं, खाली जमिनीखाली जातं तेव्हा तो तयार होतो वृक्ष. त्यामुळे बीजपणाला नाहीसा झाला, बीजपणाचा त्याग झाला की मग वृक्ष. मातीपणाचा त्याग होणं, तंतूपणाचा त्याग होणं आणि जी नवीन गोष्ट तयार झालेली आहे ती नवीन गोष्ट तयार होणं, याला त्याग म्हणायचं. माऊलींनी 3 उदाहरणं दिली, अजून ते देत आहेत. का त्यजोनी भिंती मात्र, त्याची जे आघवेची चित्र, का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. 2 उदाहरणं ह्याच्यात पण दिली. निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ पटकन कळेल. आपण झोपेतून जागे झालो, झोपेतून जागं होणं म्हणजे काय, निद्राभंग होणं, निद्रेचा त्याग होणं. जागं होणं म्हणजे निद्रेचा त्याग होणं किंवा स्वप्नभंग पावणं. स्वप्न पडलं म्हणजे जागे झालो की स्वप्न संपलं. त्यामुळे असं होणं की पहिली गोष्ट जाणं म्हणजे दुसरी असणं आहे. पहिलं भिंतीचा त्याग, का त्यजोनी भिंती मात्र, त्यावरील काय होतं, त्याची जे आघवेची चित्र. भिंत गेली म्हणजे चित्र पण गेलंच ना. भिंतीचा त्याग केला म्हणजे चित्र टाकल्यासारखंच आहे. समजा त्याच्यावर काही चित्र असेल तर ते चित्र त्या चित्राचा त्याग केल्यासारखंच आहे. भिंतच नाही तर त्यावरचं चित्र कसं असणार. तसं जागं झालं की मग निद्रा संपलीच ना, स्वप्न संपलंच ना, ते कसं असणार. जे नवीन तयार झालं आहे तेच फक्त असते. घट तो अस्तित्वात, मातीपणा गेला. तसं निद्रा संपली, जागेपण आलं म्हणजे निद्रा स्वप्न सगळं संपलं. नाना जळ त्यागे तरंग, वर्षा त्यागे मेघ, त्याची जती जैसे भोग, धनत्यागे. आणखीन 3 उदाहरणं दिली. ते म्हणतात जळत्यागे तरंग. काय होतं, पाणी आहे म्हणून तरंग, लाटा आहेत, पण पाणीच आटलं तर लाटा कुठून, नाहीतच. पाणीच नाही आहे तर लाटा कशा येतील. हा त्याग आहे. किंवा वर्षा त्यागे मेघ, पावसाळ्याच्या वर्षा ऋतू संपला की ढग जातातच. म्हणजे वर्षा त्यागे, वर्षा ऋतूच संपलेला आहे
त्याचा त्याग झाला की ढग येणारच नाही. किंवा त्याची जती जैसे भोग धन त्यागे, धनाचा त्याग झाला की भोग सगळे संपलेच. पैसा असतो म्हणून भोग असतात, पैसाच नाही आहे, पैशाचा त्याग झाला की भोग संपले. पैशाने भोग भोगता येतात ना, त्यामुळे पैसाच नाही तर भोग कुठले. किंवा तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, सांडीजे अशेषही संसार जातं. पुढे म्हणतात की काय आहे, कशाचं बुद्धिमंती देही, त्या बुद्धिमान माणसानी विवेकी पुरुषांनी काय करायचं, देहाचा अहंभाव, देहाच्या ठिकाणी असणारा अहंभाव टाकला की त्याचा सगळा संसार टाकण्यासारखाच आहे. ह्या ओवीचा यांनी छान हे लावलं आहे, तैसी देह अहंता, अहंता सांडून पाही, देही अहंता सांडून पाही असं म्हटलं आहे ना. त्याच्यामुळे की तैसी देहाची अहंता जेव्हा संपेल त्यावेळेला काय त्याच्यावा संसार बुद्धिमंती, त्या विवेकी पुरुषाने जर का हा अहंकाराचा भाव टाकून दिला तर तो संसार टाकल्यासारखा जाता. संसार टाकल्यासारखा म्हणजे काय, तर कारणाचा नाश झाला की आपोआप आपल्याला कार्याचा नाश होतो असं दिसतं. कारण संपलं पाहिजे असा त्याचा अर्थ. संसार त्याग करायचा म्हणजे काय करायचं, संसार त्याग टाकून जायचं नाही, म्हणजे तिथे जाऊन सुद्धा संसारातल्याच गोष्टी करण्याचा उपयोग काय, तर संसार त्याग करायचा तर देहाचा अहंकार टाकायचा. देहाचा अहंकार टाकलं म्हणजे संसारात न दृश्याच्या गोष्टीत न रमणंच आहे. अहंकार असेपर्यंत हे माझं, हे माझं, हे माझं असं आहे ना. आता हा तर मुद्दा आपण अनेकदा माऊलीने आपल्याला सांगितलेला आहे की संसार त्याग करायचं म्हणजे की वनात जाऊन राहायचं अशातला भाग नाही. तर अहंभाव आपला टाळला पाहिजे. मी म्हणतो तेच बरोबर आहे, मी म्हणतो असंच सगळ्यांनी वागलं पाहिजे, हा अहंकार गेला म्हणजे संसारातून बाजूला झाल्यासारखंच आहे. मी अगदी संसारातून बाजूला झालं असं म्हणायचं आणि प्रत्येक गोष्ट घरामध्ये मी म्हणतो अशीच झाली पाहिजे असं सांगायचं, असं तर नाही उपयोगाचं. त्या संसार त्यागाचा अर्थ काय, तर आपला अहमपणा जो आहे तो आपल्याला बाजूला करता आला पाहिजे. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू, हे मानुनी सुभगू पार्थो पुसे. आता ते म्हणतात की आज अरे आता काय झालं, तर ही जी स्थिती आहे ह्याला त्याग म्हणायचं. आपल्याला ना त्याग शब्दाचं असं वाटतं की देणं, म्हणजे दान नाही पण त्याग, टाकून देणं. मला नको आहे हे टाकून दिलं, मी तुला देऊन टाकलं असं आपल्याला वाटतं. इथे मात्र ते सांगतायत या तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू. यज्ञांगू म्हटलं आहे भगवंताला. हा जो यज्ञाचा भोक्ता भगवान श्रीकृष्ण आहे, परमात्मा आहे, त्यांनी हा अर्जुनाला हे सगळं सांगितलं आणि पुन्हा विचारलं की आता पार्थो पुसे, म्हणजे लगेच अर्जुन पुढे विचारणार आहे त्या पुढल्या गुणाबद्दल, म्हणजे शांतीबद्दल विचारणार आहे. ते आपण आत्ता बघणार नाही आहोत, पण त्यागाचा विचार आपण करणार आहोत. तर त्याग करणं म्हणजे त्या वस्तूवरचा आपला हक्क, संसाराचा त्याग करायचं म्हणजे संसारावरचा आपला जो हक्क आहे, सुनेच्या हातात चाव्या दिल्या तर त्याच्यावरचा आपला हक्क बाजूला करणं, याला म्हणायचं त्याग. आपली आवड, आपला हक्क, आपली आसक्ती हे आपण होऊन सोडून द्यायचं. नाहीतर गमतीच्या गोष्टी सांगतातच की सासूला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करायची नाही, नाहीतर संसार तुझाच आहे असं एकीकडे म्हणायचं, मग का गं बाई तुला प्रत्येक गोष्ट विचारायला हवी. तसं आहे की आपली आवड, आपला हक्क हा बाजूला करायचा, आपली आसक्ती मला असंच हवं आहे असं कुठेच म्हणायचं नाही, तर मग आपण तिथला हक्क सोडला असं होईल. नाहीतर नुसतं शाब्दिक हक्क सोडला आपण प्रत्यक्षात नाही असं घडेल. मग अशी म्हटलं तसं की दान वेगळं आहे आणि त्याग वेगळं आहे. शब्दावर अर्थ काय, अन्नदान आणि अन्नत्याग म्हणजे दान आणि त्यागातला फरक आपल्याला लगेच का. अन्नदान करायचं म्हणजे आपल्याला दुसऱ्याला द्यायचं आहे आणि अन्नत्याग करायचं आपण खायचं नाही आहे. त्यामुळे दान आणि त्यागातला अर्थ आपल्याला लगेच कळण्यासाठी हा शब्द पुरेसा आहे. दुसऱ्याला अन्न द्यायचं आणि आपण खायचं, आपण खायचं की दुसऱ्याला खाऊ घालायचं, दोघातला जो फरक आहे. आता अन्नदानामध्ये दुसऱ्याला देणं आहे, आपण न खाता दुसऱ्याला की आपण खाऊन दुसऱ्याला दे, पण दुसऱ्याला देणं हे महत्त्वाचं आहे. अन्न त्याग करणं म्हणजे आपणच अन्न खायचं नाही आहे, त्याला अन्न त्याग म्हणायचं. दानामध्ये काय असतं की ममत्वाचा त्याग असतो. एकदा देऊन टाकली गोष्ट की आपण त्याच्यात हे माझं आहे असं म्हणत नाही, त्या वस्तूबद्दलचं आपलं जे ममत्व आहे, माझेपण आहे, ते संपलेलं असतं. आता आपण मुलीचं कन्यादान करतो, त्याग नाही करत. म्हणजे आपलं जे ममत्व आहे ते आपण बाजूला करतो, तिचा त्याग नसतो आपण केलेला. कन्या दान करतो, कन्या त्याग करत नाही. कारण असं आहे की दान काय केलं की प्रेम ममता जाणार नाही आहेत,
ती राहणारच आहे. मुलीबद्दलची माया, प्रेम, ममता जी की आहे ती राहणारच आहे, ममत्व राहणारच आहे. पण ते ममत्व सोडायचं आहे, एवढ्यापुरतंच त्याचा विचार आहे. कन्या दान करायचं म्हणजे त्याला द्यायची, पण महत्त्व किंवा ही जी काय ती सोडायची नाही आहे, ती राहणारच आहे. आता ती किती ठेवायची वगैरे वगैरे तो काही आजचा विषय नाही. मुद्दा काय तर अन्नत्याग आणि अन्नदान किंवा कन्यादान ह्या शब्दांच्या मागचे अर्थ आपण लक्षात घेतले तर कळेल. त्यागाबद्दलचा विचार करताना काही प्रकार असं सांगतात की आपल्या प्रारब्धानं किंवा आपल्या इच्छेनं किंवा आपल्याला सद्गुरू कृपेनं जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या कुठल्याच गोष्टीचा आपल्याला गर्व होऊ देऊ नये. आपल्याजवळ असणाऱ्या काय रूप, पैसा, काय आपली प्रतिष्ठा किंवा मानसन्मान किंवा आपल्याला पद, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला स्वाभाविकच अहंकार होतो. तो अहंकार होऊ देऊ नये. उलट या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहे त्या सगळ्या लोकांच्या दृष्टीनं उपयोगी कशा पडतील याचा विचार करायला हवा. असा विचार करणं म्हणजे मग त्या आपल्याजवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला, समजा एखाद्या माणसाजवळ काय नेतेपद आहे तर त्यांनी आपला नेते म्हणून लोकांसाठी उपयुक्त अशा कोणत्या गोष्टी करायच्या. समजा एखाद्या जो पैसा आहे तर त्या पैशाचा विनियोग लोकांसाठी कसा करायचा. अशा पद्धतीनं विचार करणं म्हणजे त्याग करणं आहे. आणि ह्याच्यात पुन्हा आणखीन एक बारीशी गोष्ट आहे की इथे कुठे पाटी नाही लिहायची आहे, मी केलं आहे असं. मी केलं अहंकार आला की मग ते नाही होणं. कुठे देणगी दिली की ती मी दिली असं सांगण्याचं कारण नाही आहे. तो भाव नसेल तर तो त्याग झाला. किती किती मंडळी समाज कार्य करण्यासाठी विहारच घ्यायची आणि मग समाजाचं काम करायचं की आता काही प्रपंचामधल्या कामाची आपल्याला हे नाही आहे, सगळं मार्गी लागलेलं आहे, आता जो आपला वेळ तो आपण समाजकार्यासाठी देऊ, ह्याला त्याग म्हणायचं. त्याग याचा अर्थ आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याच्या कसं उपयोगी पडेल त्याचा प्रयत्न करा. ते टाकून द्यायचं नाही आहे, ते आपलं जो आहेच त्याचा उपयोग आपण दुसऱ्यासाठी कसं करतो हा आहे. आणखीन एका दृष्टीने आपण त्याग म्हणू की आपण विषय सुखाचा त्याग करायचा. हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे असं जे आपल्याला विषयांमध्ये सुख आहे त्याचा त्याग, आपल्याला व्यसनांचा त्याग आपल्याला करता येईल. त्याग शब्दाचा विचार करा. आपल्याजवळ असणाऱ्या गुणांचा दुसऱ्यासाठी कसा उपयोग होईल त्याला त्याग म्हणायचं. आपल्याजवळ जे जी गोष्ट उगाचच वाढते आणि त्याचा विपरीत तो विषय किंवा व्यसन याचा पण आपण त्याग करायचा. दुराचार, व्यसन, विषय ह्या अगदी त्याज्यच आहेत, त्या टाकूनच दिल्या पाहिजेत. इच्छा टाकून दिल्या पाहिजेत, कामना टाकून दिल्या पाहिजेत. त्याग हा त्या दृष्टीनं शब्द महत्त्वाचा आहे. एकदा त्या कामना किंवा इच्छा किंवा वासना संपल्या की मग मनाला जरा दुसरी ओढ लागते, समाजकाम करण्याची, भक्तीची अशी मनाला ओढ लावावी. ते कामनांमध्ये, विषयांमध्ये न रमणारं मन हे असं दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये रमू शकतं. पण त्याआधी तिथला त्याग झाला पाहिजे. असं जसं आपल्याला रामकृष्णांच्या शिष्याचं गोष्ट माहिती आहे की व्यसनापासून मुक्त व्हायचं असेल तर काय करायचं. ज्या ज्या वेळेला ते व्यसन करावं असं वाटतं त्या वेळेला रामकृष्ण म्हणतात की मला नैवेद्य दाखव आणि घे. याचा अर्थच ते अशा व्यसनाच्या गोष्टी, म्हणजे दारूचा नैवेद्य कसा सद्गुरूंना दाखवणार, त्याच्यातून ते व्यसन सुटलं. तसं आहे की ह्या ज्या कामना, इच्छा, वासना, व्यसन या गोष्टींचा त्याग करायचा म्हणजे मनाला दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमध्ये रमवायचं. मग भक्तीमध्ये, सामाजिक कामामध्ये, दुसऱ्याला उपयोगी पडण्यामध्ये जर मन रमलं आपोआपच वाईट गोष्टींचा त्याग होईल, चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये येतील, अहंकाराचा त्याग होईल. माऊलींची आत्ता आपण वाचलेल्यातली ओवी बघितली, तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडून पायी. पूर्वी बघितली 114वी ओवी ती मुद्दाम की सर्वश्रेष्ठ त्याग कशाला म्हणायचं तर हा सर्वश्रेष्ठ आहे. बुद्धिमंती देही अहंता सांडून पायी. सांडी जे असेही संसार जातं. ह्या विवेकी किंवा बुद्धिमान पुरुषानं आत्ता आपण ती ओवी वाचली आहे 134वी त्या ओवीमध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की काय करावं तर ह्या अशा विचारी पुरुषांनी, विवेकी पुरुषांनी आपल्या देहाच्या ठिकाणी असणारा जो अहंकार आहे तो अहंकार टाकून द्यावा. म्हणजे मग सगळ्या संसारातली आसक्ती किंवा नेहमी कर्म करावं पण कर्मफळांचा त्याग करावा असं आपण वाचतो, असा खरा विचार करावा त्यागाबद्दल असं सगळं सांगतात.
संत मंडळी पण अनेक ठिकाणी आपल्याला ह्या त्यागाचा विचार सांगतात. ज्या वस्तूचा त्याग करायचा ती वस्तू आपल्या मालकीची असली पाहिजे ना. आपण दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणार, त्याला काही त्याग नाही म्हणता येणार. त्यामुळे तो पण विचार करायचा की म्हणजे ते तर दान पण त्याला म्हणता येत नाही. याची वस्तू त्याला द्यायची, हे काही दान पण म्हणता येत नाही. हे तर म्हणजे सरासर अपराधच आहे, हा पापच आहे. तर त्याग करायचा तर ती गोष्ट आपली असली पाहिजे, तर त्याचा आपल्याला त्याग करता येईल. मनापासून करायला हवा त्याग, हा मनापासून करायचा, आनंदाने करायचा, खुशीनं करायचा. कोणी आपल्याला सक्ती करून जर काही करायला सांगितलं तर तो काही खरा त्याग होत नाही. म्हणजे जसं आपण म्हणत डायबेटीस असणारा माणूस की तो गोड खात नाही, अरे ते काय तो गोड खात नाही हे काही आनंदाने होत नाही काही. त्याला इलाज तो त्याग करावाच लागतो त्याला गोड पदार्थांचा, कारण त्याला ते केलं नाही तर त्रास होणार आहे. त्यामुळे जे काही करतो आहे ते आपल्याला आनंदाने करायचं आहे, हे त्याचं दुःखाने होणार आहे. तर तो खरा त्याग नाही, पण ठीक आहे, निदान सुरुवातीला तसं केलं तर तब्येत चांगली होईल आणि मग पुन्हा आपल्याला निदान त्याचा आस्वाद घेता येईल यासाठी तरी बंद करायला हरकत नाही. तर दुःखाने किंवा कष्टाने कुठली गोष्ट करायची नाही, त्याचा त्याग होत नाही. आणखीन एका गोष्टी की समजा आपली एखादी वस्तू चोरीला गेली, तर जर कोणी माणूस म्हटलं की त्याग केला, तो काही त्याग होत नाही. कारण ती चोरीला गेलेल्या वस्तूचं स्मरण आपल्याला होतं आणि मग असं कधीतरी ती वस्तू आपल्याजवळ ती नाही आहे, आपली हरवली आहे, आपण नाईलाजानं ते केलेलं असतं की जाऊ दे आता गतम न शोचम असं आपण म्हणतो. गेलेल्या वस्तूचा शोक करायचा नाही, त्याची आठवण आपण काढायची नाही, पण कुठेतरी आपल्याला ते वाईट वाटतंच आणि त्यामुळे तो त्याग नाही होत. ती वस्तू चोरीला गेली हीच गोष्ट खरी असते, कारण त्याचं स्मरण आपल्याला असतं. त्याग करायचा म्हणजे ती वस्तू रोज आपल्याला आवश्यक आहे, लागते आहे आणि तरी देखील ती दुसऱ्याला द्यायची आहे, त्याला त्याग म्हणायचं. आपल्याला नको असणारी गोष्ट देऊन टाकली तर तो काही त्याग होत नाही. नको आपल्याला हवी असणारी वस्तू दुसऱ्याला दिली आणि जराही आपण त्याच्याबद्दल चुकल्यासारखं पण वाटून घ्यायचं नाही, मला हवी ते पण दिले असं पण म्हणायचं नाही, तर त्याला त्याग म्हटला पाहिजे. आपली अडचण होऊन आपण दुसऱ्याला ते दिलं आहे तर आपण रोज घरातलं केर काढतो आणि टाकून देतो, ते काही त्याच्यात काही त्यागाचा शब्द नाही. आपण कुठे काशी यात्रेला गेलो आणि काशीला जाऊन कारलं सोडलं, तर कारलं सोडलं हा काही त्याग नाही. पण आपल्याला अत्यंत आवडणारी समजा कॉफी सोडली किंवा चहा सोडला तर समजू शकतो तो त्याग आहे. आपल्याला हवी असणारी गोष्ट, आपल्याला लागणारी गोष्ट, आपल्याला आवडणारी गोष्ट, सारखं स्मरण होणारी गोष्ट, ती आपण जर त्यागली तर त्याला त्याग म्हणायचं, असं आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हा समजून करायची गोष्ट आहे, होण्याची गोष्ट नाही आहे. त्या कोल्ह्याची गोष्ट सांगतात, उंचावरती द्राक्ष होती, उड्या मारून मारून प्रयत्न करत होता, ते काही मिळाली नाही, मग सांगत सुटला की जाऊ दे ती द्राक्ष आंबटच आहेत. तर तसं नाही, आपल्याला जमत नाही आहे तर मग ते घेतलंच नाही म्हणून काही तो त्याग होत नाही. तर आपल्याजवळ आहे, आपल्याला हवं आहे, गरज आहे, तरी देखील आपण ते दुसऱ्याला देतो, त्याला म्हणायचं. गुरु गोविंद सिंगांचा एक प्रसंग सांगतात. नदीकाठी बसले होते, भोवताली शिष्यमंडळी होती आणि गुरु गोविंद सिंगाला कोणीतरी, ते तर परमात्मा चिंतनात मग्न होते, परंतु त्यांना कोणीतरी एका शिष्याने 2 अशी रत्नजडित कंकणं दिली होती आणि ती कंकणं त्यांच्यासमोर होती. ते असे कंकणाशी खेळत होते, गोल गोल फिरवत होते आणि एकीकडे शिष्यांना काही सांगत होते. आता त्या शिष्याने यांना ती का दिली होती त्याच्यामध्ये शिराचं कारण नाही, पण अगदी रत्नजडित कंकणं आपल्या गुरूंना ते भेट दिली आहे आणि ती ठेवली ती समोर. खेळता खेळता असं झालं की ते एकीकडे बोलता बोलता त्यांना काय आहे, ते रत्नजडित कंकणाचं मोल या परमात्म्यापर्यंत गेलेल्या या गुरु गोविंद सिंगांना काही नव्हतंच. त्यामुळे तरी ते खेळता खेळता नदीमध्ये ते कंकण फेकून दिलं आणि मग स्वाभाविकच थोड्या वेळाने शिष्याचं जर लक्ष गेलं, त्यांनी पाहिलं की अरे तिथे समोर एकच कंकण, आणि म्हणून तरी गुरु गोविंद सिंगांना विचारलं की अहो इथे 2 कंकण होती, आता ती दिसत नाही. आजूबाजूला शोधायचा प्रयत्न केला, कुठे दिसतच नव्हतं. मग दुसरं कुठं आहे असं झालं, आसपास शोधायचं सुरू झाली आणि मग गुरु गोविंद सिंगांनी काय करतो, दुसरं कंकण होता ते पण नदीत टाकलं आणि ते तिथे आहे, पहिलं कुठे गेलं तर तिथे आहे असं पण दुसरं पण टाकलं. म्हणजे आता एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा म्हणजे त्याचा मनाने पण उपभोग घ्यायचा नाही. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या शिष्यांचं की या रत्नगडी आपण जर संसार त्याग करून इथे आलेलो आहोत तर आपण या सांसारिक गोष्टींचा मनात सुद्धा उपभोग घ्यायचा नाही, इतकं त्याग शब्द उंचावरती संतांनी नेऊन ठेवलेला आहे.
संन्यासाचं जीवन हे असं त्यागमय असतं. ह्या अशा ऐहिक गोष्टींमध्ये रमणार नसतं. घर नको, नाव नको, संपत्ती नको, ना गाव नको, काहीच नको आहे त्यांना. सगळं सोडून करतली भिक्षा, आपल्या हातावर भिक्षा मागायची आणि म्हणतात तसं तरुतली वास, झाडाखाली झोपायचं, असं ज्याचं जीवन आहे, अशी ज्याची वृत्ती आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे, ह्या गोष्टींचा त्याग करूनच त्यांनी हे जीवन निवडलेलं आहे. जिथे जिथे आपल्याला असं दिसेल की असं उन्नत जीवन, तिथे तिथे आपल्याला दिसेल तिथे तिथे त्याग आहे. जिथे जिथे आपल्याला उन्नत जीवन दिसतं तिथे तिथे त्यांनी त्याग केलेला असतं. एखाद्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवले तर त्यांनी खूप साऱ्या अन्य सगळे विद्यार्थी ज्या गोष्टी करतात त्या गोष्टींचा त्याग केलेला असतो. तो सिनेमाला जाणार नाही, तो नाटकाला जाणार नाही, तो उगाचच्या उगाच वेळ वाया घालवणार नाही, तो अभ्यासच करणार, तर तो उन्नत होतो. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला विशेष प्रावीण्य दिसतं, विशेष काहीतरी त्यांनी मिळवलेलं दिसतं, तिथे तिथे आपल्याला कळतो की तो आपल्या बाकी सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग केलेला असतो असं दिसेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण मावळे झाले. जीवाची पर्वासुद्धा त्यांनी केली नाही. घरदार सगळं सोडून ते ह्या सैन्यामध्ये दाखल झाले आणि एवढा अद्भुत पराक्रम त्यांनी केला आणि म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आता याच्यामुळे आपल्याला दिसेल की महाराजांचं जीवन त्यागमय होतं आणि मग धर्मासाठी महाराजांनी स्वतः हे केलं आणि त्यांच्या त्यागमय जीवनामुळे ही सगळी मंडळी पण अशी झाली. ते त्यांचं जे जीवन होतं ते जीवन पाहून लोकांनी आपणही त्यागमय झाले. कितीतरी आपल्याला क्रांतिकारक मंडळी दिसतात. तात्या टोपे, वासुदेव फडके, लोकमान्य टिळक, धोंडो केशव कर्वे, अगदी सावरकरांपर्यंत अनेक मंडळी, चाफेकर बंधू, या हे सगळ्यांचं जे श्रेष्ठत्वाचं रहस्य काय सांगता येईल तर त्यांचं त्यागमय जीवन होतं. त्याशिवाय त्यांना ते असे झाले नाही. तर असं आपल्याला दिसेल अगदी संत मंडळीमध्ये सुद्धा भागवत धर्माची पताका फडकावली. संबंध कित्येक वर्ष ही वारी चाललेली आहे. गावोगावी जायचं आणि आपला घरदार, बायका, मुलं यांचा विचारच करायचा नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला हे जे धार्मिक नैतिक शिक्षण दिलं गेलं, हे सगळं अधिष्ठान प्राप्त झालं ते या सगळ्यामुळे झालं. अगदी ज्ञानेश्वरांपासून नामदेवांपासून आपल्याला ही वारी जी दिसते त्याच्यातून हा भागवत धर्म लोकांपर्यंत पोचला असं कळलं. अगदी सामान्य जनतेला सुद्धा कळलं. ही त्यागमय जीवन आहे. सगळ्या क्षेत्रात दिसेल. जसं संतांच्या क्षेत्रात पाहिलं, क्रांतिकारांच्या क्षेत्रात पाहिलं, अगदी गॅलिलिओ किंवा काय न्यूटन, डार्विन, आईन्स्टाईन अशा सगळ्या समजा शास्त्रज्ञांचा विचार केला तर त्या शास्त्रज्ञांनीसुद्धा हे जे काही एवढं मोठं संशोधन केलं, ह्या संशोधनासाठी त्यांनी किती गोष्टी, तहानभूकसुद्धा त्यांची हरपून घ्यायची. सगळ्या गोष्टींचा त्याग केला म्हणून ते सगळ्यांचं उन्नत जीवन दिसतं. त्यागमय जीवन ज्यांचं आहे ते उन्नत होतात किंवा जे उन्नत झालेले असतात त्यांचं जीवन त्यागमय असं दिसतं. भगवान बुद्ध, सॉक्रेटिस, महावीर, गौतम बुद्ध या सगळ्यांची काय झालं, त्यांनी आपल्या वाणीनं, आपल्या आचरणानं हाच संदेश दिला आहे की तुम्ही आपलं जीवन त्यागाच असलं पाहिजे. आपण दुसऱ्याला काय ह्या सगळ्या गोष्टी देत आपोआपच ही मंडळी उंचीवर जातात असं होतं. म्हणजे समाजाच्या सुखासाठी आपल्या वेळेचा, आपल्या शक्तीचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, ह्याला त्याग म्हणायचं. मी माझा वेळ मला पाहिजे तसा खाली असं नाही, दुसऱ्याच्या भल्यासाठी काहीतरी कर अशासाठी केलं आहे. आता जसं मगाशी म्हटलं की एक तो अक्रोधत्व आलं की बाकी सगळ्या गोष्टी येतात, तसं आहे की त्याग ह्या एका गुणासाठी आपोआपच आपल्याला विवेकी व्हावं लागतं, आपल्याजवळ धैर्य एकवटावं लागतं, आपल्याला निर्भय व्हावं लागतं, आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी येतात. ह्या सगळ्या गुणांची आवश्यकता आहे त्यागाला आहे. त्याग करायचं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते शक्य आहे. म्हणजे पारिवारिक सुखाचा त्याग देशासाठी करणं, धर्मासाठी करणं, हे म्हणजे खरोखरच आपला संबंध आयुष्य अशा पद्धतीने या कारणासाठी, देशासाठी, धर्मासाठी खर्च याला त्यागी म्हणायचं. दासबोधामध्ये कितीतरी ठिकाणी त्याग शब्द आला आहे. दासबोधात समर्थ म्हणतात त्यांचं वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासमोर महंत आहेत, ती सगळी तरुण मुलं आहेत 15, 16, 18 वर्षाची, आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगताना ते त्याग सांगताना काय म्हणतात, त्यागावया अवगुण बोलिले पढत मूर्ख लक्षणं. आता बाकी सगळा त्याग तर राहू देच, निदान अवगुण तरी सोडून द्या असं समर्थ आपल्याला सांगतात. किंवा एका ठिकाणी त्याग घडे अभावाचा,
त्याग घडे संशयाचा. मुलांना सांगता की काय काय त्यागायचं. त्याग घडे अन्यायाचा, शनै ही शनै. हळूहळू या अशा गोष्टींचा पण त्याग करता आपल्याला पाहिजे. अमुक एक गोष्ट नाही आहे, नसू दे, त्याच्यातून मार्ग काढू. किंवा कुणाहीबद्दल काही संशयाचा त्याग करा, अज्ञानाचा त्याग करा, म्हणजे ज्ञान मिळवा. त्यामुळे त्याग शब्द समर्थांनी आपल्या महंताला सांगताना अगदी सोपा करून सांगितला. समर्थांच्या आईनं आपला मुलगा समाजाला दिला, हा त्यागच आहे. 36 वर्षांनी, म्हणजे 24 वर्षांनी तर नक्कीच, असा 36 वर्षाचा मुलगा 24 वर्षांनी भेटायला आला. आणि मग भेटायला आल्यानंतर खरं तर एखादी सामान्य आई काय म्हणेल की आता बाबा माझं म्हातारपण आलेलं आहे, आता अखेरपर्यंत माझी सेवा करायला थांब घरी. परंतु तिने जे काही सांख्य योग भगवंतानी कपिल मुनींचा सांगितलं आपल्या आईला समर्थाने, तो ऐकल्यावर तिने म्हटलं की नाही, माझ्यापेक्षा समाजाला तुझी गरज आहे. आणि फुलपात्रात पाणी आणलं आणि तो नारायण समाजाला देऊन टाक. हा त्याग आहे. आपला स्वतःचा मुलगा आपल्या घरी नाही ठेवला तिने, समाजाला देऊन टाकला. असं कितीतरी तरुणपणी आपलं घरदार, आपली नातेवाईक मंडळी, आपलं सारं सर्वस्व सोडून कुठला तरी जिथे सांगू तिथे जायचं आणि तिथे समाजाचं, देशाचं, धर्माचं काम करायचं. असे कितीतरी तरुण आमच्या घरात उदाहरण आहे. आमच्या घरातले माझे चुलत सासरे 65 वर्ष आसाममध्ये अगदी वयाच्या 25व्या वर्षापासून समाजाचं काम करायला, म्हणजे अशा पद्धती संघाचं काम करायला प्रचारक म्हणून गेले. आपलं घरदार, नातेवाईक, आपलं अगदी MSc गोल्ड मेडलिस्ट माणूस, पण तरी देखील आपलं म्हणून काही नाही. हा त्याग आहे, याला त्याग म्हणायचं. त्यामुळे भगवंतानी अर्जुनाला त्याग शब्द सांगताना आपण एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. आणखीन एक गोष्ट सांगते, खरी माहितीची गोष्ट आहे, पण तरी देखील दधीची मुनींचं उदाहरण आपल्याला सतत आठवायला हवं. देवदानव युद्ध झालं, दानव समुद्रात लपले आणि देवांजवळ असणारी शस्त्र, आता या शस्त्रसामग्रीचं काय करायचं, कुठे ठेवायचं असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग शोध करता करता वितसा नदीच्या काठी तेजपुंज असे हे दधीची ऋषी देवांना दिसले. आणि देवांनी असं म्हटलं दधीची ऋषींना की ही शस्त्र तुमच्याजवळ ठेवा. आणि दधीची ऋषींनी पण मान्य केलं. आपल्या आश्रमामध्ये देवांची सगळी शस्त्र त्यांनी तिथे ठेवून घेतली. अगदी सुरक्षित जागी शस्त्र राहतील, जेव्हा केव्हा पुन्हा आपल्याला उपयोगाला आणायचे असेल तेव्हा आपण घेऊन जाऊ, असं सगळं दधीची ऋषींचं आणि देवांचं ठरलं. त्यामुळे शस्त्रास्त्र साठा हा आश्रमामध्ये कुणाच्या लक्षात पण येणार नाही अशा ठिकाणी दधीचींकडे ठेवला होता. आता हा जो काही दधीचींनी शस्त्रास्त्र साठा ठेवला आहे, ही गोष्ट कुणाकुणाला कळली आणि त्यांना त्रास द्यायला सुरुवात झाली. आता करायचं काय याचं? मग दिवसेंदिवस हा जेव्हा त्रास खूप वाढला तेव्हा त्यांनी असं केलं, मंत्र सामर्थ्याच्या साह्याने या सगळ्या शस्त्रास्त्रांचं भस्म केलं आणि ते भस्म आपल्या पोटामध्ये घेतलं. आता सांगतात असं की ते सगळं त्यांनी प्राशनं केलं. आणि जेव्हा केव्हा देवांचा राजा इंद्र या दधीच्या ऋषींकडे आला तेव्हा दधीची त्याला सांगितलं की आता तो शस्त्रांचा साठा तसाच्या तसा नाही आहे, मी असं केलेलं आहे, मग आता असुरांशी युद्ध कसं करू? तेव्हा त्यांनी सांगितलं की काही नाही, मी देह त्याग करतो, माझ्या या हाडांपासून शस्त्र तयार करा, तुम्हाला विजय प्राप्त होईल. स्वतःच्या देहाचं त्याग करणाऱ्या दधीची ऋषींचे वारस आम्ही स्वतःला म्हणवतो. जिवंतपणी त्यांनी सांगून टाकलं की माझ्या या अस्थींपासून करा. सज्जन मंडळी किंवा मगाशी म्हटलं जर उन्नत कोण असता तर हे असं दुसऱ्यासाठी त्याग करणारे असतात, ते उन्नत. ह्या दधीचींच्या हाडांपासून बनवलेल्या शस्त्रांनी वृत्रासुराचा वध केला आहे. अशा पद्धतीत त्याग हा शब्द भगवंत अर्जुनाला सांगतो. आणि आपल्यासोबत आपण आज 2 गुणांचा, दैवी गुणांचा अभ्यास केला. एक म्हणजे अक्रोधत्व, काय वाटेल ते झालं तरी आपल्याला राग येऊ द्यायचा नाही, अशक्य कोटीतली गोष्ट. आणि त्याग म्हणजे नेमकं काय, या दोन्ही गोष्टींचा आपण आपल्या मनाशी विचार करूया आणि पुढले गुण पुढल्या वेळेला घेऊ. आज थोडा वेळ मी जास्त खर्च केला त्याच्याबद्दल क्षमस्व.